22 डिसेंबर 2032 रोजी मुंबईवर 300 फूट उंचीचा लघुग्रह कोसळणार अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते आहे। मुंबईमध्ये 17 किलोमीटर प्रति सेकंद वेगानं हा लघुग्रह पडू शकतो। 300 फूट उंच लघुग्रह असल्याची माहिती मिळते आहे। अॅरिझोना विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉक्टर डेव्हिड रँकिन यांच्याकडून भयानक ॲनिमेशन सध्या शेअर करण्यात आलं आहे। वायर 4 लघुग्रहाच्या मार्गात भारतातील मुंबई आणि कोलकाता सारख्या दाट लोकवस्तीची शहरं येऊ शकतात। खगोलशास्त्रज्ञांनी ॲटलास दुर्बिणीच्या मदतीने लघुग्रह पाहिलेला आहे। 22 डिसेंबर 2032 रोजी पृथ्वीवर हा लघुग्रह आदळू शकतो अशी ही शक्यता सध्या वर्तवण्यात येते आहे। आणि लघुग्रह जर पृथ्वीवर आदळला तर भयानक विनाश होईल असा सुद्धा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे। तर सध्या शास्त्रज्ञ उपग्रहाचा सातत्यानं खरं तर तपास करतायत। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत स्कायवॉच ग्रुपचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश सोपने सर आहेत। सुरेश सर, आपण सध्या पाहू शकतो 22 डिसेंबर 2032 ला हा लघुग्रह पृथ्वीवर आदळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते। हो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि हा कालावधी जास्त लांब आहे ऍक्च्युअली। कारण जरी म्हणजे याचा शोध आता 2024 मध्येच लागला 27 डिसेंबरला आणि डिसेंबर 2032 मध्ये हा आदळण्याची शक्यता आहे पृथ्वीशी। आणि याचं जे ट्रॅजेटरी जी आहे ती इंडियाकडे आहे असं सुद्धा सध्या वर्तवण्यात आलेलं आहे। पण ही काही 100% शक्य म्हणजे निश्चितता नाही आहे की हा धूमकेतू केवळ भारताकडे येईल अशी काही शक्यता नाही आहे। कारण याच्या मार्गामध्ये इतर ग्रह पण आहे आणि विशेषतः चंद्र हा याच्या आड येणार आहे आपल्या या मार्गामध्ये। सोपने सर, आपण एक यात महत्त्वाचं आपण ही धडक थांबवू शकतो का? कारण याआधी सुद्धा नासानं या संदर्भातले प्रयत्न केलेले होते, याआधी सुद्धा लघुग्रह त्यांचे मार्ग वळवण्यात आलेले होते, तसा काही प्रयत्न केला जाऊ शकतो का? निश्चितच अजून हा आपल्या काही पृथ्वीच्या जवळ आलेला नाहीये। पण जसं जसं आता ज्या काही धोकादायक उल्का असतात किंवा नियर अर्थ ऑब्जेक्ट ज्याला म्हणतो आपण, अशा पण जे डेंजरस असतात तर त्याच्यावरती लक्ष असतं सातत्यानं। आणि आता या धूमकेतू या ऍस्ट्रॉइड कडे लक्ष सर्वांचंच असणार आहे, केवळ अमेरिकेतच नाहीये तर जगामधले जेवढे काही सेंटर्स आहेत, ऑब्झर्वेटरीज आहेत, त्यांचं लक्ष असणार। आणि याच्या ट्रॅजेटरी मध्ये मग जाऊन एखाद्या आपल्याला यानाच्या एखादं ज्याला आपण जसं युद्धामध्ये आपण एखादं अग्निबाण वापरतो अशा प्रकारचं अग्निबाण सोडून याला नष्ट पण करता येते अवकाशामध्ये, किंवा एखादा यान आपण पाठवून त्याचा मार्ग पण आपल्याला बदलवता येतं। तर त्याच्यामुळे आता जो एखादा उल्का म्हणा किंवा ज्याला ऍस्ट्रॉइड म्हणा, अश्नी म्हणा, जी जर आधी आपल्याला माहीत झाली 1 वर्षापूर्वी जरी माहीत झाली तरी तिला नष्ट करता येते की तिचा मार्ग बदलवता येते, एवढी क्षमता आपल्या म्हणजे नासाकडे आहे। आणि नासा इसा याच्याकडे आहे, चीनकडे आहे आणि भारत पण त्याला मदत करेल। त्याच्यामुळे धोका कुठल्याही ऍस्ट्रॉइडचा धोका आता आपल्याकडे राहणार नाही। अचानक एखादी जर ऍस्ट्रॉइड चुकीनं आपल्याकडे आली आणि आदळली तरच, पण ही 2032 मध्ये येणार आहे तेव्हा याच्याकडे संपूर्ण लक्ष राहणार आहे। जर आपल्याकडे ती वळली तरच धोकादायक आहे, पण ही शक्यता 2 ते 3% आहे की जी पृथ्वीकडे आदळेल अशी शक्यता पण कमी आहे। आणि याच्यापूर्वी 3 ते 4% शक्यता असलेला उल्का पण निघून गेलेला आहे पृथ्वीच्या बाहेरून। तर त्याच्यामुळे पृथ्वीकडे आली तर ते चंद्र आड येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे चंद्रावर आदळेल जर आदळायचं झालं तर। पण मला तरी व्यक्तिगत असं वाटत नाही की ही जी उल्का आहे ती उल्का पृथ्वीच्या बाहेरूनच निघून जाईल आणि पृथ्वीकडे आदळणार नाही। आणि समजा जर ती शक्यता असेल तर आपल्याकडे ती तंत्रज्ञान आहे की ज्या तंत्रज्ञानानुसार आपल्याला या उल्केला दूर सारता येईल आणि किंवा नष्ट करता येईल बॅलिस्टिक मिसाईलच्या द्वारे वगैरे। हो सुरेश सर, तुम्ही म्हणताय की ही जी जो लघुग्रह आहे तो पृथ्वीच्या बाहेरून जाण्याची शक्यता आहे, मात्र जर तो पृथ्वीवर आदळला तर त्यामध्ये ज्या लघुग्रहाच्या मार्गात भारतातील मुंबई हे मोठं शहर आपल्याला खरं तर दिसतंय, तर मुंबईला त्याचा कसा फटका बसू शकतो? नाही, आता खरं तर ही शक्यता आहे सर्व पूर्ण पृथ्वीवरती केवळ मुंबई जवळ आदळेल इतकी अचूकता अद्यापर्यंत आलेली नाहीये। म्हणजे याचं अजून आपल्याला ट्रॅजेटरीज माहित नाही आहे की ती चंद्रावर आदळेल की मग मंगळाच्या जवळून जाणार की पृथ्वी जवळून जाणार, ही शक्यता आता आज 100% सांगता येत नाहीये। तर त्याच्यामुळे समजा जर ही आदळली, म्हणजे आपण कल्पना करूया की आदळली तर जवळजवळ 300 पेक्षा जास्त हिरोशिमा जे बॉम्ब
जे आपण टाकले होते त्यापेक्षा 300 पट जास्त ऊर्जा या अश्नीमधून बाहेर निघेल आणि संपूर्ण एखादं शहरच पूर्ण नष्ट होण्याची क्षमता या अशा अश्नीमध्ये असते. परंतु पुढील काही काळामध्ये जे तंत्रज्ञान विकसित जे होईल पुन्हा, तर त्याच्यात ही शक्यता नाहीये असं मला वाटतं, की त्याला आपण त्याचा मार्ग दूर करू शकतो. पण हो. अशा अनेक आहेत, म्हणजे अशा जवळजवळ 10 ते 15 अश्नीज आहे येत्या 10 ते 15 वर्षामध्ये, की ज्या पृथ्वीवर आढळण्याची शक्यता आहे. पण त्या शक्यता 4-5% वर नाही आहे. त्याच्यामुळे खूप धोका काही बाळगण्याची गरज नाही असं मला वाटतं. नक्कीच. चोपणे सर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. अधिकची अजून एक धन्यवाद. माहिती जाणून घेऊयात. आपल्यासोबत बोलण्यासाठी नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक अरविंद परांजपे आहेत. परांजपे सर, आपण सध्या पाहतोय पृथ्वीच्या दिशेने एक लघुग्रह सध्या येतोय, ज्याचा वेग आता वाढताना बघायला मिळतोय आणि तो जर पृथ्वीला आदळला तर मोठा विनाश होऊ शकतो अशी शक्यता सध्या वर्तवली जाते. मोठा विनाश नक्कीच होऊ शकतो जर तो ग्रह आदळला तर. आपण अशा काही जुन्या काळातल्या आपण खुणा पण आहेत, म्हणजे जसं आपलं लोणारचं जे विवर आहे तर ते अशाच अश्नीच्या धडकामुळे निर्माण झालेलं आहे. पण इथे आपल्याला काही गोष्टी बघाव्या लागतील. एक म्हणजे असं की जर हा अश्नी नेमका कुठे आदळतोय आणि जर समजा तो जिथे जनसंख्या जास्ती आहे तिथे आदळला तर स्वाभाविक आहे विनाश मोठा होईल. वाळवंटात आदळला आपटला किंवा तिथे पडला तर त्या मानाने कमी विनाश होईल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जर समजा तो समुद्रात पडला तर त्या सुनामीमुळे तो जास्ती फार आपल्याला धोकादायक ठरू शकतो. पण हे सगळं करत असताना आपल्याला इथे एक विचारात ठेवायला पाहिजे की अजून ह्याची जी टक्केवारी आहे ती 1.5% 2% अशी आता हे शास्त्रज्ञ सांगतायत. आणि ते कशावरून सांगतायत तर त्यांच्या कक्षेवरून सांगतायत. आणि ह्या अशा लघुग्रहांच्या कक्षेची दिशा सुद्धा वळवण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि आपल्याकडे अजून बरेच वर्ष अवकाश आहे त्याला. तर ह्या कालावधीमध्ये नक्कीच असे शोध लावून लघुग्रहांची दिशा ते वळवून जर संभाव्य धोका असेल तर तो टाळता येण्याची शक्यता ते नक्कीच प्रयत्न करतील. तर असे हे प्रयोग झालेले आहेत डार्टच्या मिशनच्या मध्ये की जिथे त्यांनी थोडीशी दिशा बदलली आहे. आणि आपल्याला किती पाहिजे तर पृथ्वीच्या पृष्ठभूमीवरून जरी आपण 100 किलोमीटर वरनं जरी गेला तरी आपल्याला नुकसान नाहीये. नुकसान केव्हा आहे की जेव्हा तो आदळेल तेव्हा. आणि हे आदळणं तो कुठे नेमका पडू शकेल ह्याची माहिती कालांतराने आपल्याला कळेल. आज जेव्हा आपण 1% 2% म्हणतो किंवा 5% आपण म्हणूया तरी तो संभाव्य धोका जो आहे तो नक्कीच मोठा पण आहे. कारण 5% म्हटलं आणि खरंच आदळला तो 100% होतो. तर याच्याकडे शास्त्रज्ञ नक्कीच लक्ष देऊन आहेत आणि त्याची कक्षा कशी चालली आहे कशी बदलेल कालांतराने ह्याच्याकडे ते लक्ष देतील. आणि अशा ह्या लघुग्रहांची दिशा बदलण्याबद्दल सुद्धा मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. तर आपल्याला येत्या काही महिन्यामध्ये आपल्याला कळेल की ह्याच्यापासून खरंच किती नुकसान होण्याची शक्यता आहे. हो. परांजपे सर, तुम्ही म्हणताय की ह्याची उंची, ज्या लघुग्रहाची उंची आहे ती खूप मोठी आहे. 300 फूट उंच हा लघुग्रह आहे. तो जर पृथ्वीवर आदळला तर मोठा विनाश होऊ शकतो असं तुमचं म्हणणं आहे. ही जी धडक आहे ती टाळण्यासाठी काही प्रयत्न सध्या केले जात आहेत का? हे बघा, पृथ्वीवरती मोठा विनाश म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपण जर समजा सफरचंद घेतलं आणि सफरचंदावरती पिन टोचली तर त्या भागामध्ये जेवढं नुकसान होईल तशा पद्धतीचंच नुकसान आपण म्हणू शकतो. अख्ख्या पृथ्वीला ह्याच्यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाहीये. तर कारण त्याचा आकार काही मीटर वरतीच आहे त्यामुळे तशी काही अख्ख्या पृथ्वीला ह्यामुळे नुकसान होईल विनाश होईल अशातला हा भाग नाहीये. पण जिथे होईल तिथे मात्र जीवितांची हानी मात्र फार मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. आणि मगाशी मी म्हटलं की जर समजा तो समुद्रात पडला तर समुद्राच्या आसपास त्सुनामी उठून आसपासच्या प्रदेशांमध्ये मात्र नक्कीच मोठी हानी होऊ शकेल. आता प्रयत्न जर त्यांना वळवायचा झाला तर अनेक प्रयत्न लोकांनी कल्पना केलेली आहे. म्हणजे एक म्हणजे कसं की तो पृथ्वीच्या येण्यापूर्वीच त्याच्यावरती न्यूक्लिअर बॉम्ब टाकून त्याचा विनाश करायचा. दुसरा म्हणजे असा एक फार चांगला प्रयत्न शास्त्रज्ञांनी केलेला आहे की गुरुत्वीय बल जे आहे ना ते अंतराळामध्ये सगळीकडे आहे गुरुत्वीय बल. तर आपण एखादी अशी वस्तू त्या अश्नीच्या जवळ न्यायची की ज्यामुळे त्या अश्नीची दिशा जी आहे ती बदलल्या जाईल आणि ती दिशा बदलल्यामुळे तो पृथ्वीच्या जवळून जाईल, चंद्र आणि पृथ्वीच्या मधून जाईल, पृथ्वीच्या वरनं जाईल. काही लोकांना तो दिसेल सुद्धा पण जो विनाश आहे तो मात्र होणार नाही. तर ही एक बाब आहे. लोकांनी अनेक विचारही केलेले आहेत की ह्याला जर समजा फोडायचं असेल तर कसं आपल्याला वाचवता येईल.
पण ह्याच्यात दुसरा एक मोठा भाग असाही येतो की जर समजा आपण न्यूक्लिअर वेपन्स वापरून जर समजा त्याचा विनाश केला, त्याला फोडला, तर त्याचे बारीक बारीक तुकडे जे आहेत ते फार वेगाने येतील आणि एका तुकड्यापासून जो विनाश आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त विनाश या बारीक तुकड्यांच्यामुळे होऊ शकेल. तर अशा अनेक बाबी आहेत की ज्या परांजपे सर, तुम्ही म्हणताय की शक्यता खरं तर कमी दिसतेय हा जो लघुग्रह आहे तो धडकण्याची. मात्र जर हा लघुग्रह धडकला तर या लघुग्रहाच्या मार्गात भारतातील मुंबई हे मोठं शहर आहे आणि त्यामुळे मुंबईला त्याचा मोठा फटका बसू शकतो का संपूर्ण मुंबईमध्ये? स्वाभाविक आहे ना. आता त्या क्षेत्रामध्ये मुंबई, कलकत्ता वगैरे शहरांचा पण समाविष्ट त्यांनी केलेला आहे. तर तो ट्रॅक जो आखलेला आहे त्याच्यातनं हा ग्रह हे शहर जाताना दिसत आहेत. तर ह्या मुंबईच नाही तर मुंबईच्या जवळपासचे शहर, जवळपासचा इलाका जो आहे त्याला स्वाभाविक आहे, त्याला धोका आहे. पण आता मुंबई म्हटल्यावरती एक्झॅक्टली मुंबईचे अक्षांश रेखांश आपल्याला नाही सांगतात. मुंबईच्या जवळपास 50-60 किलोमीटर उत्तर दक्षिण या भागामध्ये असू शकेल. पण हेच मी मगाशी जसं म्हणालो की हे जर समजा तो समुद्रात पडला काही कारणामुळे तर मात्र फार मोठी हानी होऊ शकेल. हो, परांजपे सर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.